परिमंडल क्रमांक 3 के पुलिस उपायुक्त राहुल मदने को मिली गुप्त जानकारी के आधार पर गणेशपेट थाना पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए भालदारपुरा स्थित अग्निशमन विभाग कार्यालय के पास घर पर छापा मारा। इस कार्रवाई में पुलिस ने 1.5 लाख रुपए मूल्य का अवैध सुगंधित तंबाकू जब्त किया है। इस कार्रवाई में पुलिस ने 1.5 लाख रुपए मूल्य का अवैध सुगंधित तंबाकू जब्त किया है। यह माल जमीन वल्द रशीद खान के घर से बरामद किया गया। पूछताछ में जमीन ने बताया कि ये तंबाकू गिट्टी के दान निवासी मतीन उल्लाह खान वल्द रहम उल्लाह खान का है। जमीन ने यह भी बताया कि जिस कमरे से ये माल जब्त हुआ है वह कमरा मतीन उल्लाह खान को किराए पर दिया गया था। पुलिस ने फिलहाल आगे की जांच शुरू कर दी है और तंबाकू के अवैध व्यापार से जुड़े अन्य लोगों की तलाश जारी है। परिमंडळ क्रमांक 3 चे माननीय पोलीस उपायुक्त राहुल मदने सर यांना माहितीची गोपनीय माहिती मिळाली होती की भालदारपुरा येथे बुरानपूर दर्गाजवळ बुरानुद्दीन दर्गाजवळ फायर ब्रिगेडच्या ऑफिस समोर एका घरी सुगंधित तंबाखाचा साठा केलेला अशी त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली होती। त्यानुसार त्यांच्या आदेशान्वये PSI नाचन, DB स्क्वॉडचा पूर्ण स्टाफ, त्याचप्रमाणे DCP स्क्वॉडचा पूर्ण स्टाफ असं आम्ही सामूहिकरित्या तिथे रेड केली असता तिथे आम्हाला जे प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आहे तो मिळून आलेला आहे। अंदाजे आता मोजमाप सुरू आहे परंतु अंदाजे 1.5 लाख रुपयाचा मुद्देमाल आम्हाला मिळून आलेला आहे आणि हा मुद्देमाल जमील वल्द रशीद खान जमील वल्द रशीद खान वय 70 वर्षे राहणार बुरानुद्दीन दर्गाजवळ फायर ब्रिगेड ऑफिस समोर गंजीपेठ नागपूर यांच्या घरी तो मुद्देमाल मिळून आलेला आहे। त्यांच्याकडे जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितलं की मतीन उल्लाह खान वल्द रहमतुल्लाह खान वय 47 वर्षे राहणार जाफरनगर गांधी लेआउट पोलीस स्टेशन गिट्टी कदान या व्यक्तीचा तो मुद्देमाल असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। अधिक आम्ही सखोल चौकशी करून पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत। त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा पाचारण करण्यात आलेले आहे। ते आल्यानंतर संपूर्ण कारवाई आम्ही करीत आहोत। मतीन उल्लाह खान वल्द रहमतुल्लाह खान ही जी व्यक्ती आहे ती अगोदर WPC शीट बसवण्याचे काम करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि ज्याच्या घरी मुद्देमाल मिळालेला आहे जमील वल्द रशीद खान वय 70 वर्षे याचे गांजाखेत येथे इमिटेशन ज्वेलरीचे दुकान आहे आणि त्यांनी असं सांगितलं की त्यांनी ती रूम त्या व्यक्तीला भाड्याने दिली होती आणि त्या तिथे त्यांनी काय ठेवलं काय नाही ठेवलं याबद्दल त्याला कल्पना आहे असं तो सांगतोय। तरी सुद्धा आम्ही आता सखोल चौकशी आणि तपास करून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत। NBCN न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।